नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. हा विचारोनी अहंकार सांडिजे. मग असतीच वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. एरवी कोश कीटकाची या परी. तो आपण या आपण वैरी. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. किंवा दुसरा पाठ आहे, जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळा. दोन्हीचा अर्थ एक होईल. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. आणि हे चिंतन करत असताना 6व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. मनुष्य देह प्राप्त झालेल्या जीवाने या संसार सागरातून स्वतःचा उद्धार स्वतः करावा. याचा अर्थ संसार सागरातून बाजूला व्हावं. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मृत्यूला प्राप्त व्हायचं. याला शास्त्रीय भाषेमध्ये संसार असं म्हणतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. याला संसार असं म्हणतात. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, संसाराची व्याख्या सांगत असताना देहाच्या जन्माबरोबर आपला जन्म मानणं आणि देहाच्या मृत्यूबरोबर आपला मृत्यू मानणं ही संसाराची ज्ञानोबाऱ्याने केलेली परिष्कृत व्याख्या आहे. आगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानणे. देहाचा जन्म आणि देहाचा मृत्यू हे खरं नाही, स्वप्न आहे. नाटामध्ये एक प्रमाण आहे, जन्म मृत्यू स्वप्नांसारिखे. आप त्या नदीसे पारिखे. तुका म्हणे अखंडित सुखे. वाणी वदे मुखे परमामृताची. अर्थ असा आहे, सिद्धांतानुसार पाहिलं तर ज्याप्रमाणे स्वप्न आपल्याला पडावं, स्वप्नातले सगळे पदार्थ प्रातिभासिक आहेत. तुम्ही असं म्हणाल, कालच स्वप्नाचा विचार झाला, आज पुन्हा आमच्या नशिबाला स्वप्न आहे का? नाही. आज मी थोडा पुढं जाणार आहे. पण मग आता जर आपल्या समोर हे नाही सांगायचं तर मग सांगायचं कोणासमोर? आणि हे कळण्याचे अधिकारी आपणच आहोत ना. भले आपल्याला शास्त्रीय प्रक्रिया एका श्रवणात कळणार नाही, पण त्या वाया जाणार नाही. त्याचा उपयोग कधी ना कधीतरी आपल्याला नक्की होईल आणि आपल्यालाच होईल. त्यामुळे या श्रवणामध्ये कंटाळा येता कामा नये. गुरुवर्य डॉक्टर बाबा सांगत असतात, पाठामध्ये एखादी वस्तू आपल्याला नाही कळाली, एखादा विषय आकलन नाही झाला, अडचण नाही, पाठ सोडू नये. का बरं? फक्त एवढंच आहे की पाठात झोपू नये. पाठामध्ये, कारण झोपेमध्ये वृत्ती अज्ञानामध्ये लीन होते ना. श्रवणाकरता वृत्ती आवश्यक आहे. पाठामध्ये स्वप्न पडलं तरी चांगलं, पण झोप लागू नये, कारण स्वप्नात वृत्ती असते. जगद्गुरू तुकोबारायांच्या बाबतीमध्ये स्वप्नामध्ये उपदेश झाला की नाही, सत्यगुरू राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. स्वप्नामध्ये सगळं सांगितलं की नाही. स्वप्नामध्ये वृत्ती असते, म्हणून पाठ ऐकत असताना आपलं स्वप्न पडलं तरी चालेल, फक्त गाढ आपला डोळा लागला नाही पाहिजे. सोडून त्याविषयी स्वप्नामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे पदार्थ भासतात. शास्त्राचा नियम असा आहे, जो जो पदार्थ आपल्या प्रतीतीला येतो तो उत्पत्ती झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही. वंध्या पुत्र कधी पाहिला नाही, म्हणजे वांज स्त्रीचा पुत्र कधीच कोणी पाहिला नाही. त्याला अजातवाद असं म्हणतात. अत्यंत अभाव आहे. शशाच्या डोक्यावर असणारं शिंग पाहिलं कोणी? पाहिलं नाही. किंवा आकाशामध्ये फुलं लागतात का? लागत नाही. जसं आकाशातलं त्याला खपुष्प म्हणतात. आकाशातलं फूल, सशाच्या डोक्यावर असणारं शिंग आणि वंध्यापुत्र हा कधीही कोणाच्या अनुभवाला येत नाही. का? नाहीच. पण जो जो पदार्थ आपल्या प्रतीतीला येतो त्याची उत्पत्ती मात्र मानावी लागते. स्वप्नामध्ये आपल्याला पदार्थ दिसत नाहीत का? सगळे दिसतात.
आणि ज्या अर्थी दिसतात याचा अर्थ त्याची प्रतीती आहे आणि प्रतीतीची उत्पत्ती मानावी लागते. उत्पत्ती मानली की त्याची कार्यसंगती सांगण्यासाठी कारणही मानावं लागतं. मग स्वप्नस्थ पदार्थ कुठं निर्माण होतात, कुणापासून निर्माण होतात? शास्त्रामध्ये त्याला उत्तर दिलं आहे, निद्रा दोषसहित असणारी अविद्या ही स्वप्नस्थ पदार्थाच्या उत्पत्तीला कारण आहे. अविद्याच कारण आहे, पण निद्रा दोषसहित असणारी अविद्या स्वप्नस्थ पदार्थाला कारण आहे. आता पुढं चला, पुढं म्हणजे जागेवरच थांबा, पुढं फक्त विचारासाठी पुढे चला. स्वप्नातले पदार्थ आपल्याला दिसतात, भासतात, पण जागृतीमध्ये आल्यानंतर स्वप्नस्थ पदार्थाचा काहीच परिणाम राहत नाही. किंबहुना स्वप्नस्थ पदार्थांचा परिणाम राहत नाही यात नवल नाही. जागृतीमध्ये सुद्धा काही पदार्थ आपल्याला भासतात, त्याचासुद्धा परिणाम होत नाही. जागृतीमध्ये भर दुपारी 12 वाजता आपल्याला मृगजळाचा भास होतो. रस्त्यावर पाणी पसरलं असं वाटतं आपल्याला, पण त्या मृगजळाच्या पाण्याने जमीन ओली होत नाही. प्रवास करतो ना आपण, दुपारी 12 वाजता मृगजळ दिसतं, पाण्याने जमीन ओली झाली पाहिजे, पण ओलावा दिसत नाही. जागृतीमध्ये दिसणाऱ्या पदार्थाचा सुद्धा जर परिणाम दिसत नाही, तर स्वप्नस्थ असणाऱ्या पदार्थाचा जागृतीमध्ये आल्यानंतर कसं काय परिणाम दिसणार? संत महापुरुषांना जन्म आणि मरण इतकं स्वप्नाप्रमाणे वाटतं. जन्मच फक्त स्वप्नाप्रमाणे असं नाही, मृत्यूसुद्धा स्वप्नवतच आहे. जन्म मृत्यू स्वप्नासारिखे. जन्माला आणि मरणाच्या व्याख्याला आपण संसार असं म्हणतो. अगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानणे. जन्माला आणि मरणाला सत्य मानणं याला ज्ञानोबाऱ्या संसार असं म्हणतात. आणि तो जीवाला भोगावा लागतो देहाचं तादात्म्य धारण केल्यामुळे. म्हणून मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाला या संसार सागरातून उद्धार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणून उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत. आपण आपला कधीही घात करू नये. आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आपले मित्रसुद्धा आहोत. ज्याने आपल्या विवेकयुक्त मनाने शरीर इंद्रिय संघाताला जिंकून घेतलं आहे, त्याचं असणारं मन, त्याचे इंद्रिय, त्याचे शरीर हे त्याला परमार्थाच्या हितासाठी उपयोगीला येतात. उपयोगिता आहे त्यांची, म्हणून तो त्याचा बंधू आहे, मित्र आहे, संसार सागरातून उद्धार करणारा आहे. पण ज्याचं शरीर इंद्रिय स्वतःच्या ताब्यात नाही, स्वैराचरण करतात, तो अधपतनाला कारण होतो. अहित करणार असल्यामुळे तो त्याचा स्वतः शत्रू आहे. मग आपणच आपलं कल्याण करावं, ते कसं करावं? ज्ञानोबाऱ्यांची एकच ओवी आहे या प्रकरणातली, पण इतके महत्त्वाचे आहे. विस्ताराने आपण 2-3 दिवस विचार केला आहे. देहावर किंवा अनात्म पदार्थावर विराजमान झालेला जो अहंकार आहे, तो अध्यात्म विचाराच्या द्वारे निवृत्त करावा. हा विचारोनी अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. ज्ञानोबाऱ्यांना अपेक्षित असणारं स्वस्ती नाम कल्याण ते हे आहे की जीवात्म्याने अनादिकालापासून ज्या देहाशी अहंता आणि देहसंबंधी पदार्थांच्या विषयी ममता धारण केली, त्याचा त्याने विचाराने परित्याग करावा. विवेक करावं, वेगवेगळंकरण करावं आणि त्याचा त्याग घडून जेव्हा विचाराने अहंकार टाकला जातो की नाही, तर त्या अहंकाराला घालवणारं जे अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीज्ञान आहे ते सुद्धा निवृत्त होतं आणि अवशिष्ट आत्मवस्तू शिल्लक राहते. याकरिता उदाहरण असं आहे, आपण कापूर घेतला, कापराला आपण अग्नी लावला. अग्नीचं काम आहे कापराला जाळणं. कापूर जळाल्यानंतर थोडा वेळ अग्नी मुक्काम करतो का? नाही, तो अग्नीसुद्धा निघून जातो. मग तिथं राहतं काय? तुम्हाला काहीच राहत नाही, तिथं आकाश राहतं. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. हे झालं उदाहरण. तसंच आहे,
साधू पुरुषापासून जर आपल्याला बोध प्राप्त झाला, साधू बोध झाला, तो बोध अज्ञानाला घालवतो आणि स्वतःसुद्धा शिल्लक राहत नाही. नुरोनिया न उरता ठेला राहिला, पण कोण राहिला? ठाईच मुराला अनुभव. आपलं जे अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीज्ञान आहे ना, ते आपल्या मूळ स्वरूपामध्ये लयाला जातं आणि स्वरूप फक्त अवशिष्ट राहतं. आपण समजा खोली बदलली तर आपण त्या खोलीतले सगळे पदार्थ घेऊन जातो, पण एका पदार्थाला आपण नेऊ शकत नाही, त्याला म्हणतात आकाश. तसं सगळ्याचा बाद निषेध करता येतो, पण ज्याचा बाद किंवा निषेध होत नाही असं आत्मस्वरूप शिल्लक राहतं. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, शून्य राहत नाही आणि द्वैत राहत नाही. यातली फक्त आणखीन एक प्रक्रिया सांगतो आणि पुढं जातो. ज्ञानाच्या 2 प्रकारच्या प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आपण कायमच ऐकलेली आहे. बाह्य ज्ञानाची एक रीती आहे आणि एक आत्मज्ञानाची रीती किंवा प्रकार आहे. जेव्हा आपल्याला बाह्य ज्ञान होतं घटपटादी पदार्थांचं, ते ज्ञान होण्यासाठी आपल्याला इंद्रियांची आवश्यकता आहे. परंतु ज्ञानाचं साधन आत आहे, त्याला अंतःकरण म्हणतात. त्या अंतःकरणाला सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे ज्ञानाची योग्यता आहे. कारण सत्वगुणापासून पंचमहाभूतांच्या सगळ्या 5 सत्वगुणांपासून एक अंतःकरण तयार होतं आणि एका पंचभूतांच्या सत्वगुणापासून एक इंद्रिय तयार होतं. समजा आकाशाच्या सत्वगुणापासून श्रवणेंद्रिय तयार झालं. सगळे इंद्रिय आपण लावून घ्या, ज्ञानेंद्रिय. पण पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून एक अंतःकरण तयार होतं. म्हणून अंतःकरणाला ज्ञानाची योग्यता आहे, पण ते नेमकं पराधीन आहे, परतंत्र आहे. त्या अंतःकरणाचा परिणाम झाला की त्याला वृत्ती म्हणतात आणि ती अंतःकरणाची वृत्ती कोणत्या तरी इंद्रियांच्या द्वारे बाहेर पडते. समजा समोर घट ठेवलेला आहे, अंतःकरणाची वृत्ती अशी आहे, जो पदार्थ असेल त्या पदार्थाच्या आकाराची होती. विचारसागरामध्ये उदाहरण दिलं आहे, एका सरोवरामध्ये पाणी आहे, सरोवराच्या आकाराचं. कालव्यामध्ये आलं की कालव्याच्या आकाराचं, पाटामध्ये आलं की पाटाच्या आकाराचं. तेच पुन्हा मोसंबीच्या झाडाला गेलं तर त्या आळ्याच्या आकाराचं. मोसंबीचं आळं गोल आकाराचं असतं आणि गव्हाचं आयताकृती असतं. म्हणजे पाणी एकच आहे, पण जशी उपाधी सापडेल त्या उपाधीच्या आकाराचं ते होतं. तशी अंतःकरणाची वृत्ती नेत्र इंद्रियाच्या द्वारे प्राणाचं साह्य घेऊन बाहेर पडली की समोर जो पदार्थ दिसेल त्या पदार्थाच्या आकाराची होते. आता बारकावा, तुम्ही सर्वजण माझ्याकडे पाहतात, तुम्हा सर्वांच्या अंतःकरणाची वृत्ती फक्त माझ्या आकाराची आहे, पण माझी वृत्ती तुम्हा सर्वांच्या आकाराची आहे. म्हणजे इतक्या वृत्तीला वेग आहे आणि इतका वृत्तीचा झटपट आकार तयार होतो. मग आता अंतःकरणाची वृत्ती बाहेर पडली, सत्वगुणाचं कार्य आहे, त्या वृत्तीमध्ये चैतन्याचा आभास पण आहे, म्हणजे चिदाभास पण आहे. मग आता वृत्ती एकटी बाहेर नाही पडत, वृत्ती त्या चिदाभासाला घेऊन बाहेर पडली की त्या घटाच्या आकाराची होते. आता वृत्ती पण आहे आणि वृत्तीतला चिदाभास पण आहे, त्याला फलव्याप्ती म्हणतात. वृत्तीला वृत्तीव्याप्ती असं म्हणतात. ती वृत्ती त्या पदार्थावर असणारं अज्ञानाचं आवरण भंग करते. वृत्तीचं काम संपलं. वृत्तीस्थ असणारा चिदाभास अयम घटहा असं ज्ञान करून देतो. आता यातला भाव असा आहे, बाह्य पदार्थाचं ज्ञान व्हायचं असेल तर आपल्याला अंतःकरणाच्या वृत्तीची पण गरज आहे आणि वृत्तीस्थ चिदाभासाचीही गरज आहे. म्हणजे ज्याचं ज्ञान होण्यासाठी वृत्ती आणि चिदाभासाची गरज आहे त्या त्या पदार्थाला इदम पदाची योग्यता येते, त्याला इदंता येते संस्कृत भाषेमध्ये. आता अंतःकरणाची वृत्ती श्रीगुरु जेव्हा उपदेश करतात तेव्हा बाहेर जात नाही, ते अंतर्मुख होते वृत्ती. आणि वृत्ती अंतर्मुख झाली की आत्मस्वरूपावर असणारं अज्ञानाचं आवरण भंग करते. मग आता चिदाभास अयम आत्मा असं आत्म्याचं ज्ञान करून देत असेल, चिदाभासाचं तिथे गरज नाही. कारण चिदाभास काजव्याप्रमाणे आहे आणि आत्मा सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वयंप्रकाश आहे.
म्हणून आत्मज्ञानासाठी फक्त वृत्तीव्याप्तीची गरज आहे, चिदाभासाची किंवा फलव्याप्तीची गरज नाही. आणि बाह्य ज्ञानासाठी मात्र वृत्तीव्याप्तीचीही गरज आहे, फलव्याप्तीची गरज आहे. एवढा सगळा विस्तार केला, त्यासाठी फक्त एक ओवी महत्त्वाची. मग इदं तेशी वाळले, जे मीपणे विन डहारले, ते रूप पाहिजे आपुले आपणची. इदम पदामध्ये येत नाही, म्हणजे आत्मा हा बाह्य जगताप्रमाणे बाह्य ज्ञानाचा विषय होत नाही. म्हणे मग आत्मज्ञानाचा विषयत्व येत असेल नाही. जे मीपणे विन डहारले, डहारले म्हणजे प्रसिद्ध आहे. जे अहम ब्रह्मास्मी, या मी ब्रह्म आहे या बोधा वाचून ते प्रसिद्ध आहे. हा विचारून अहंकार सांडीजे. आणि मग जिथं इदंता येत नाही, जिथं मीपणासुद्धा येत नाही, मग असतीचं वस्तू होईचे. ही आपली खरी नित्यसिद्ध असणारी वस्तुनाम स्वरूप आहे. आणि अशी जर आपल्याला नित्यसिद्ध असणारी, इदम पदाला विषय न होणारी, अहम मी या स्फुरणा वाचून त्या मीचंही लक्ष असणारी स्वरूपस्थिती जर प्राप्त झाली, तर ज्ञानोबा म्हणतात, असा लाभ ज्याला झाला त्यानेच आपलं स्वतःचं खऱ्या अर्थाने कल्याण करून घेतलं. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केले, सहजच आपणच आपलं कल्याण केलं असा अर्थ होईल. ज्ञानोबाऱ्यांना अभिप्रेत असणारा स्वस्ती कल्याणाचा हा भाव अपेक्षित आहे. आपण काल विचार केला, काही व्यक्तिमत्व परमार्थामध्ये येतात परमार्थामध्ये उत्कृष्ट साधन स्वीकारलेलं आहे आणि उत्कृष्ट साधनातून व्यावहारिक फलाची अपेक्षा करतात. म्हणजे तो आलाय चांगल्या मार्गामध्ये. भगवंताने म्हटले व 7व्या अध्यायामध्ये, किंबहुना ऐसे भजन ते संसाराचेची साधन, येर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिशे. मार्ग फार चांगला आहे, पण परमार्थामध्ये आल्यानंतर पारमार्थिक फलाची अपेक्षा करावी. हे परमार्थामध्ये आल्यानंतर व्यावहारिक फलाची अपेक्षा करतात. आणि व्यावहारिक फललाभ प्रारब्धाने झाला, व्यावहारिक फललाभ असतो तो. पण ते म्हणतात आमच्यावर ज्ञानोबाऱ्यांची कृपा आहे, ज्ञानोबाऱ्यांनी आमचं कल्याण केलं, तुकोबाऱ्यांची आमच्यावर कृपा आहे, तुकोबाऱ्यांच्यामुळे आम्हाला फार मोठा धनलाभ झाला. अरे, ज्यांनी स्वतःचं लोकावर असणारं कर्जाचे कागदपत्र इंद्राणीच्या डोहात बुडविले, त्यांनी लोकांकडून धन घेतलं नाही. आणि तुम्ही म्हणता तुकोबाऱ्यांच्या कृपेने आम्हाला धनलाभ झाला, तर आपल्याला संतांचं मनोगतच कळालं नाही. त्यांचा अभिप्रेत अर्थ हा आहे, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. जर विचार करून अहंकाराचा त्याग झाला, नित्यसिद्ध असणारं ब्रह्म किंवा आत्मस्वरूप आत्मत्वाने प्राप्त झालं, तरच आपण आपलं कल्याण केलं. आणि आपलं कल्याण दुसरं कोणीही करू शकत नाही, ते आपल्याला करावं लागतं. एखाद्या व्यक्तीला सद्गती जर प्राप्त करायची असेल, सद्गती म्हणजे काय, फक्त लोकांतर बरं, सद्गतीचा मोक्षाशी संबंध नाही आहे. एखाद्या व्यक्तीला पुण्य कमी पडत असेल आणि आपण जर आपलं पुण्य पणाला लावलं, तर होऊ शकतं त्या व्यक्तीला सद्गती म्हणजे पुढची चांगली गती मिळू शकते. पण मोक्षाच्या बाबतीत हा नियम नाही. मोक्षाच्या बाबतीमध्ये आपली गती आपल्यालाच मिळवावी लागते. नाही म्हणे पाठीमागं राहिलेले कामं काही लोक करतील, नाही शक्य. पाठीमागचे लोक एखादं कार्य तुम्ही सुरू केलं, कल्पना करा तुम्ही एखादी धर्मशाळा बांधता, पायाभरणी आपण करू शकतो. एखादं मंदिर आपण सुरू केलं, पायाभरणी आपण करू शकतो. आणि त्या मंदिराचा कळस लावण्यापर्यंत आयुष्य मिळालं नाही, तर मागचे लोक त्यावर कळस लावतील, मंदिराचं काम पूर्ण होईल, यामध्ये अडचण नाही. पण म्हणे मोक्षाच्या बाबतीमध्ये मला विवेक प्राप्त झाला, वैराग्य नाही मिळालं, मागच्या लोकांनी मला वैराग्य दिलं, असं नाही होत. ते ज्याचं त्यालाच मिळवावं लागतं. विवेक वैराग्य शमदमादी षटक आणि मुमुक्षुत्व. आपली स्वस्ती आपण सहजे केली, सहज आपण आपलं कल्याण केल्यासारखं होतं. इथपर्यंत आपण विस्तार पाहिला. आणि जर हा मनुष्यदेहाचा योग येऊन विचार करून जर अहंकाराचा त्याग नाही झाला, तर तो देहावर अभिमान किंवा अहंकार धारण करणारा जीव
स्वतःला बंधनात कसा प्राप्त करून घेतो याकरिता आता ज्ञानोबाऱ्यापुढे दृष्टांताची योजना करतात. 2 ओव्या आल्या होत्या. 70 आणि 71 क्रमांकाची ओवी. आपणच आपले शत्रू केव्हा देहाचा अभिमान धारण केला तर, आपणच आपले मित्र देहावर असणारा तादात्म्य अहंकार सोडला तर ब्रह्मज्ञानाच्या द्वारे. मग आपणच आपली शत्रू, आपणच आपले मित्र, आपणच आपल्याला मुक्त करू शकतो, आपणच आपल्याला बंधनामध्ये टाकू शकतो. याकरिता ज्ञानोबा दृष्टांत देतात. पहिला दृष्टांत आहे कोश कीटकाचा, दुसरा आहे एका धड दाकट डोळस पुरुषाचा, तिसरा दृष्टांत आहे एकाला वेड लागलं त्याचा, चौथा दृष्टांत आहे पोपटाचा. पण ज्ञानोबाने पोपटाचा जो दृष्टांत आहे ना तो अतिशय विस्ताराने सांगितला आहे. सिद्धांत पूर्वी प्रतिपादन केला आणि यानंतर आता दृष्टांताचे रेलचेल आहे. म्हणून ज्ञानोबाने शास्त्रही सांगितलं, अध्यात्म प्रतिपादन केलं, पण ते अध्यात्म प्रतिपादन करत असताना वृक्षपणा त्यात येऊ दिला नाही, कंटाळवाना नाही येऊ दिला. ते अगदी रसभरीत शास्त्र किंवा अध्यात्म सांगावं ज्ञानोबारायांनी. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायसा महापुरुषांनी संशोधन केलेलं आहे. 9000 ओव्या, शिल्लकही थोड्या ओव्या आहे पुढे, तर सामान्यपणे आपण म्हणतो की 9000 ओव्या आहे. असं म्हणतात की 4,500-5 हजार ओव्यामध्ये दृष्टांताची योजना केलेली आहे. दृष्टांताची योजना सर्वात जास्त दृष्टांत कोणत्या अध्यायात आले असेल तर 13व्या अध्याय. सर्वात जास्त दृष्टांत अगदी ओवीमध्ये दृष्टांत आहे. अज्ञानी पुरुषाच्या बाबतीमध्ये सांगायचं कामच नाही, एवढे दृष्टांत आलेले अज्ञानी पुरुषाकरता फार. आणि सगळ्यांचा ज्ञानोबाने वापर करून घेतला. गुरुवर्य मारुतीबा पाठामध्ये सांगत असतात, सात्विक प्रकरण आलं की सात्विक व्यक्तिमत्वाची योजना, राजशी आला की मग तसा, तामशी आला की तसा, सत्वगुणाचा भाग आला की राजहंस, चकोर, चातक, सात्विक प्रकरण आलं तर. रजोगुणाचं प्रकरण आलं की मग बगळा, चंचल आहे ना बगळा, आणि तमोगुणी आली की कावळा, असा प्रकार आहे सगळा. दृष्टांताची योजना गुरुवर्य मारुतीबा पाठामध्ये हे सांगत असतात. आता इथे दृष्टांताची योजना केली आहे, पण एक भाग लक्षात ठेवायचा, दृष्टांत हा दृष्टांतासाठी नसतो, सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ तो असतो. सिद्धांताची पुष्टी व्हावी, सिद्धांत आरूढ व्हावा. ज्ञानोबाऱ्यांच्या बाबतीतला एक बारकावा असा आहे, कधी कधी सिद्धांत कळतो पण दृष्टांतातली खोली नाही कळत, आणि ती आपल्याला कळत नाही यात नवल नाही. विनम्रतेची भावना तुकोबाऱ्यांची, तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, म्हणून ठेविले पायी डोळे. आणि काय युक्ती आहे सुंदर बघा. दृष्टांत देण्यासाठी व्यक्ती ना निरीक्षण शक्तीने संपन्न असावा लागतो. दृष्टांत ना एकदम स्फुरतो गुरुवर्य मारुती बाबांना. काय दृष्टांत असतो सुंदर, अगदी प्रसंगात बाबा दृष्टांत तयार करतात. प्रसंगात खरं तर दृष्टांताचा संग्रह केला पाहिजे. त्या आता ती सीताराम महाराजांकडे आहे सगळा संग्रह, तो बाजूला लिहून काढला पाहिजे. इतके दृष्टांत अपूर्व आहे. पंढरपुरामध्ये बाबा जेव्हा चातुर्मासाला थांबायचे तेव्हा तिथले महापुरुष असा काही अध्यात्मशास्त्राचा विषय सांगायचे, अगदी सखोल चिंतन. मग ते वरून गेलं काय आणि मंडपावरून गेलं काय, अडचण ती नाही. पण त्या सिद्धांताला पुष्ट करण्यासाठी ते बाबांना म्हणायचे, बाबा एखादं दृष्टांत सांगा बरं. मग विचार करून उद्या असं नाही, जाग्यावर दृष्टांत. ते बाबांची असणारी प्रतिभा संपन्न शक्ती आहे. पाठामध्ये बघा तुम्ही, दृष्टांताची योजना करावी. आता ते कोजागरीच्या दिवशी दूध आटवायचं असतं, त्यात संगीत मसाला टाकायचा, आणि संगीत मसाला म्हणजे शेंगदाण्याचं कूट नाही, काय प्रतिभा शक्ती आहे. संगीत मसाला म्हणजे काय, शेंगदाण्याचं कूट नाही, हे कोणा लक्षातही येणार नाही. ते दृष्टांताची योजना, प्रतिभा संपन्न शक्ती आहे बाबांकडे खूप मोठी. त्याला निरीक्षण लागतं. दृष्टांतासाठी काय लागतं, निरीक्षण शक्ती लागते. निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना आणि त्याला चिंतन अध्यात्माचं लागतं. ज्याच्याकडे अध्यात्म चिंतन आतमध्ये आहे आणि निरीक्षण शक्ती जगताची आहे, त्याला बाहेरच्या जगताचा बरोबर वापर करता येतो. दृष्टांताचा वापर कसा करावा या बाबतीमध्ये एकनाथी भागवतामध्ये दत्तात्रयांनी 24 गुरु केलेत.
त्यांचा विचार पाहण्यासारखा आहे. 24 गुरु खरं असं आहे, एकच मुख्य गुरु असतात, पण जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण. गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. भाव असा आहे, उपदेश करण्यासाठी एकच गुरु असतात, पण त्या उपदेशाचं मनन करण्यासाठी तुम्ही अनेक युक्ती घेऊ शकता. त्यामुळे 24 गुरूंची संगती आहे. 24 गुरूही स्वीकारले त्यांनी दृष्टांताच्या माध्यमातून. भागवतामध्ये खूप विस्ताराने आला आहे, गोड आहे. आणि ज्ञानेश्वरीचा उकल व्हायचा असेल तर वैकुंठवासी गुरुवारी घुलेबाबा म्हणायचे, व ज्ञानेश्वरी जर उकल करायची असेल चांगल्या प्रकारे तर एकनाथी भागवताची खूप पारायणं केली पाहिजे. गुरुवारी डॉक्टर बाबांनी असं म्हणतात, कॉलेजमध्ये असताना 66 एकनाथ भागवताची पारायणं केली. नंतर किती केली असेल किंवा अगोदर किती केली असेल, पण ते जेव्हा ते वैद्यकीय शिक्षण शिकत असताना महाविद्यालयामध्ये सुद्धा एवढी पारायणं त्यांनी केली. करायला पाहिजे. बघा, ज्ञानेश्वरीच्या दुप्पट आकार आहे एकनाथी भागवताचा, आणि एकनाथी भागवतापेक्षा दुप्पट आकार आहे भावार्थ रामायणाचा. म्हणजे हे 9,000 तर ते 18,000. भावार्थ रामायण 36,000 ओव्या. एवढं समृद्ध वाङ्मय आपल्याकडं असताना आपल्याला कीर्तनामध्ये दुसरे प्रमाण घ्यावे लागतात. काही काही लोक घेतात आणि काही चिठ्ठ्या पाठवतात. हे म्हणा, दुर्दैव आहे ते. श्रीमंत बापाची करंटी किंवा दरिद्री मुलं, असा त्याचा अर्थ झाला. एवढं समृद्ध वाङ्मय असताना कशाला, पण त्याचा व्यासंग केला पाहिजे ना, कृपा संपादन स्वाध्याय झाला पाहिजे. दृष्टांतासाठी इतका लांब गेलो मी. ऐका, एरवी म्हणजे दुसऱ्या बाजूने जो आपलं स्वतःचं कल्याण स्वतः करू शकतो तो स्वतःचा बंधू आहे, मित्र आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर जो शरीरी चारुस्थळी आत्मबुद्धी, तो आपण या आपण कोश कीटकाच्या परिवैरी. अन्वय केला बरं ओवीचा, चालता चालता लक्षात असावं म्हणून. एरवी दुसऱ्या बाजूने विचार केला तर पहिली बाजू झाली. 70 आणि 71 क्रमांकाच्या ओळीमध्ये पहिली बाजू कोणती? विचार करून अहंकाराचा त्याग झाला, नित्यसिद्ध आत्मवस्तू प्राप्त झाली, ब्रह्म आत्मत्वाने प्राप्त झालं, आपलं कल्याण झालं. आपली स्वस्ती सहजे आपण केली पहिली बाजू. पण दुसरी बाजू अशी आहे, जर एखाद्याने अहंकाराचा परित्याग नाही केला, अहंकार कुठं होता? देहावर. देहावर असणारा अहंकार जर नाहीच टाकला, त्याग नाही झाला त्याचा ज्ञानाच्या द्वारे, तर मग तोच त्याचा शत्रू आहे. मग एक भाव असा आहे, जर आपला अहंकार देहावर आहे, तो जर अहम ब्रह्म यावर आरूढ झाला तर कल्याण आहे. पण अहंकार असा आहे, तो मध्यभागी आहे. जर तो ज्ञानात आला तर अहम ब्रह्म म्हणतो, आणि अज्ञानाकडे झुकला की अहम देह असं म्हणतो. मग अहम देहामध्ये बंधन आहे आणि अहम ब्रह्म म्हणण्यामध्ये मोक्ष म्हणजे मुक्तता आहे. मग आता तो अहंकार मध्य भागात आहे. मग ज्याचा परब्रह्मावर अहंकार गेला म्हणजे देवाकडे गेला, मुक्त झाला. पण देवाकडे नाहीच गेला अहंकार, तर तो अवश्यंभावी देहाकडे जातो. त्याला ते माप आहे. माप म्हणजे झुकू शकतो तो कुठेतरी. म्हणजे जो परब्रह्मावर आरूढ नाही झाला तो देहालाच आपलं स्वरूप मानतो. त्याकरिता हे उदाहरण बघा. जे बहुता एका वांतरू अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. किंवा जे प्राणी या कामी भरू, देहाचे वरी आदरू, म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोधाचा विसर पडला की प्राण्याला देहावर आदर चढतो, आणि देहावर आदर चढला की देह संबंधी पदार्थावर प्रेम जडतं आणि त्याची कामना वाढत जाते. प्राणी या कामी भरू, देहाचे वरी आदरू, मनोनी पडेला विसरू आत्मबोधाचा. दोन्ही गोष्टी घडतात. मग या आत्मबोधाचा विसर पडला की त्याचं अज्ञानामध्ये देह हे स्वरूप, आणि त्या देहावर तो आसक्ती करतो. उदाहरण दिलं आहे कोश कीटकाचं उदाहरण. कोश शब्दाचे शब्दकोशामध्ये बरेच अर्थ आले. या कोश शब्दाचे कोशातच अर्थ आले, असा एक अर्थ घ्यावा लागेल. तर कोश म्हणजे आवरण,
कोश म्हणजे आच्छादन, कोश म्हणजे म्यान, तलवारीची म्यान असते की नाही. कोश म्हणजे खजिना, त्याला राजकोश म्हणतात. किंवा कोश म्हणजे शब्दसंग्रह, ज्याला आपण शब्दकोश असं म्हणतो. तर ते आवरण जे करतं, स्वतःवर पांघरून घेतं ना, त्याला कोश असं म्हणतात. निसर्गामध्ये कीटक आहे जो स्वतःच्या अंगातून द्रव पदार्थ बाहेर काढतो, स्वतःच्या अंगातून, आणि स्वतःच्या भोवती धागा तयार करतो. रेशीम उद्योग आहे का ना, रेशीम उद्योग, त्या कोशापासून धागा निघतो आणि त्याला कोसला म्हणतात. तो फेटा तयार होतो बघा कोसल्याचा. तर त्याला ते तुतीचे पानं जे असतात ना ते खायला देतात. त्याच्यातून आळी निघते अगोदर बाहेर. ते सरकारकडून भेटतात ते, त्यांची ती अंडी बारीक बारीक आकार, मोहरीच्या आकाराची असतात. मी पाहिली ती, ते सांगण्यासाठी पाहावं लागतं. नाही ते पाहिलं मी उद्योग. आता सहज निरीक्षण करायचं म्हटल्यानंतर काय, सरकारकडून भेटतात ते. मग त्याची ठराविक दिवसामध्ये वाढ होते. त्याला पण जास्त थंडी लागत नाही, जास्त गरमही चालत नाही. त्याला ते काय टेम्परेचर, ते तापमान विशिष्ट ठेवावं लागतं. आणि मग त्या आळीची वाढ झाली विशिष्ट दिवसापर्यंत, मग तुतीचे पानं आणायची आणि त्यांच्यावर टाकायचे. दिवस रात्र ते खातच राहतात. आणि इतकं खातात ते पानं की फक्त काड्या शिल्लक ठेवतात. सारखे पानं कितीतरी दिवस खात राहतात. आणि त्यांचा तो आहार पूर्ण झाला की मग स्वतःच्या अंगातून ते धागा तयार करतात, द्रवरूप धागा, आणि स्वतःच्या अंगाभोवती गुंफतात. पण इतकं वेगात गुंफतात, ज्ञानोबा म्हणतात की जे घर आपण आपल्याकरता तयार केलं त्या घरातून एखादा दरवाजा ठेवावा येण्यासाठी, किंवा मागचा दरवाजा ठेवा पळून जाण्यासाठी. घरात असतात ना दरवाजा. कधी कधी आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो, इमारतीमध्ये गेलो तर बघा, किंवा मोठ्या इमारतीमध्ये ना असं एक नाव असतं, रिफ्यूज एरिया, असंच काहीतरी आहे ना नाव त्याचं. सुटका होण्याचं ठिकाण. सुटका होण्याचं ठिकाण नसतं ते, तिथं काही मोकळी जागा ठेवलेली असते. कशासाठी? त्या इमारतीला आग लागली की तिथं जायचं आणि तिथून उडी मारायची, असं त्याचं भाग आहे खरं. किंवा तिथपर्यंत शिडी पोचली पाहिजे ना, नाही पोचली का आपण उडी मारायची. खालचे माणसं आपल्याला कॅच करतात, म्हणजे झेलतात. त्यांच्याकडे विशिष्ट प्रकारचे जाळ्या वगैरे असतात, पण ती जाळी बघून उडी टाकायची बरं. नाही तर त्या माणसाच्या अंगावर पडली की तोही गेला ना आपणही गेलो, मग भावपूर्ण श्रद्धांजली. असं नको व्हायला. सुटका. किंवा घरामध्ये कधी कधी काही पळून जाण्याचे दरवाजे असतात पाठीमागं. किंवा राजभुवन, एखादा किल्ला जर बांधला ना तर त्या किल्ल्यामध्ये भुयार असतात. म्हणजे प्रवेशासाठी वेश असते, वेश, प्रवेशद्वार. आणि कधी काही संकटाची चाहूल लागली की मागचा दरवाजा किंवा भुयार. पांडवांनी काय केलं होतं लाक्षागृहातून? भुयारच करून होतं की नव्हतं? कारण बाहेर आग्नी लागला होता. मग या कोश कीटकाला, त्या कोशामध्ये राहणारा जो कीटक आहे त्याला धागा तयार करता येतो, स्वतःचं घर बांधता येतं. पण बा आपल्या घरातून बाहेर पडण्यासाठी एखादा दरवाजा ठेवावा नाही. आगा निगनेया आणि प्रवेशा, चित्त निदित आवेशा, कोश कीटक कैसा जाची नलापई. तो स्वतः कोश कीटक बांधला जातो. ज्ञानोबा म्हणतात, आता त्या कोश कीटकाला जे घर तयार झालं त्या घरामध्ये तो स्वतः मरतो. आपण गावाकडे गेलो तर काही काही ते काटेरी झाडं असतात ना, त्या झाडावर पण हा कोश कीटक आढळतो बघा. 1-2 इंच आकाराचा असतो. डब्बी असते एक चांगल्या प्रकारची, मजबूत असते ती. आणि ती फोडली की त्याच्यामध्ये आळी निघते. ती आळी मेलेली असते. मग तो कोश कीटकाचा तो एक प्रकार आहे. झाडाच्या बघा पुढच्या शेंड्याला असतं ते, एखाद्या फांदीला. किंवा आपला हा रेशीम उद्योगातला कोश कीटकाचा एक प्रकारचा. मग आता त्या कोश कीटकाला जे बांधलं त्याला कारण कोण आहे? तो आपणही आपण वैरी. परी म्हणजे प्रकार. कोश कीटकाच्या प्रमाणे तो म्हणजे कोण? आता तो हे सर्वनाम आहे. मग जो शोधा, जो शरीरी चारुस्थळी आत्मबुद्धी बांधे, जो या पंचमहाभूताच्या शरीरावर त्याला ते उत्तम ठिकाण वाटतं. चारुस्थळी म्हणजे उत्तम ठिकाण. तसं परमार्थ प्राप्तीचं उत्तम ठिकाणच आहे. पण पुरुषाला तसं उत्तम नाही वाटत ते.
त्याला वाटतं हे शरीर म्हणजे उपभोगण्यासाठी उत्तम ठिकाण आहे, आसक्तीसाठी उत्तम ठिकाण. आणि त्या उत्तम सुंदर मुळात तो नाशिवंतच आहे, पण एक ठराविक काळामध्ये ते सुंदर वाटतो, लावण्य वाटतं. कधी कधी शरीर सुंदर दिसण्यासाठी शृंगार करावा लागतो, त्याला आपण मेकअप म्हणतो हल्लीच्या भाषेमध्ये. पण ते ठराविक काळामध्ये स्नान केल्यावर कळतं काय प्रकार आहे म्हणून. चारुस्थळी या पंचमहाभूताच्या शरीरावर एक सुंदर उत्तम ठिकाण आहे असं वाटून जीवात्मा त्या ठिकाणी आत्मबुद्धी धारण करतो. आत्मशब्द हा स्ववाचक आहे, स्वरूपवाचक आहे. त्याला विचारलं तुम्ही कोण आहात? शरीरी आत्मबुद्धी. शरीराच्याच ठिकाणी मी शरीरच ही त्याची स्वरूपाची बुद्धी आहे. ज्याची शरीरबुद्धी असते ना, देहबुद्धी म्हणतात त्याला. देहबुद्धी पुरुषाला चार्वाक म्हणतात. ज्याची जीवबुद्धी आहे त्याला पूर्वमीमांसक म्हणतात. ज्याची आत्मबुद्धी त्याला योगी म्हणतात. आणि ब्रह्मबुद्धी त्याला तत्त्वज्ञानी किंवा वेदांती असं म्हणतात. गुरुवारी बाबांच्या प्रवचनात ऐकलेले भाव आहे. मारुती बाबा सांगत असतात हे चार्वाकाची देहबुद्धी ही आत्मबुद्धी आहे ना, शरीरी आत्मबुद्धी. शरीराच्याच ठिकाणी मीच शरीर असं मानत असेल तर तो चार्वाक आहे. मग त्याचा भाव ठरलेला आहे. भाव म्हणजे काय अभिप्राय? हां, भाव शब्दाचा हा भाव घ्या. त्याचा भाव ठरलेला आहे. मग यावत जीवम सुखम जीवेत. पण आपल्याकडचा चार्वाक काही चांगला आहे बिचारा. कसं काय चांगला आहे? तो म्हणतो जोपर्यंत जगायचं ना तोपर्यंत चांगलं जगायचं. मग चांगलं जगण्यासाठी चांगलं खावं लागतं. कष्ट तर काही करायचे नाही. ऋणम कृत्वा, कर्ज काढा कर्ज. आणि फेडायचं कसं? फेडायचंच नाही. कर्ज काढून करायचं काय? घृतम पिबेत. एवढा सिद्धांत घेण्यासाठी बरं का त्याचा. तो म्हणतो कर्ज काढा पण तूपच खा. बाकीचे व्यसन करायला सांगत नाही तो. आपल्याकडे भारतीय तत्त्वज्ञानामध्ये म्हणून चार्वाकाला सुद्धा स्थान आहे. एवढ्या बाबतीत चार्वाक घेण्यासारखं. यत सारभूतम तदुपासनीयम. ऐकून ठेवायचं. तूप खाल्लं पाहिजे दररोज. तुपाशिवाय भोजन व्यर्थ असतं. ऋतम कृत्वा घृतम पिबेत. कर्ज काढावं तूप प्यावं. पिण्यासाठी सांगतो बरं. एवढ्या मोठ्या प्रमाणात तूपही असलं पाहिजे ना. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. म्हणजे मग कर्ज फेडायचं कधी? कशाला फेडायचं? बस मी भूत असे देहसे पुनरागमनम कुतः. एकदा देहाचे 3 चिमट्या राग झाले की कोण माग येणार आहे? आता ते बाकीचं नका घेऊ त्याचं. आणि त्याची बुद्धी कोणती आहे? शरीरावर असणारी देहबुद्धी. मग ज्याची देहबुद्धी आहे तो कोश कीटकाप्रमाणे आपण आपला वैरी आहे. यापेक्षा थोडा बरा आहे. कोणता? पूर्वमीमांसक. तो म्हणतो संसारात जन्माला यावं, यज्ञाधिक कर्म करावं, इथे मरावं, मग स्वर्गात जावं. स्वर्गात जाण्यासाठी त्याला माहिती की देह सोडावा लागतो. त्याची देहबुद्धी नाही. पण त्याला एवढं माहिती की देहात आपण आहोत आणि आपण स्वर्गाला जाणार म्हणजे आपण जीव आहोत. प्रवास करण्यासाठी जीव असावा लागेल की नाही. म्हणून तो जीवबुद्धी मानतो. चांगदेव महाराजांप्रमाणे योगी पुरुष त्याची आत्मबुद्धी आहे. देह मी नाही, जीव मी नाही, पण आत्मा मी आहे. परंतु इथपर्यंतच ते थांबले. पण तो आत्मा सगळ्या जगाला अधिष्ठान रूपाने ब्रह्मव्यापक आहे अशी त्यांची बुद्धी नाही. पण ज्याची आत्मबुद्धी आहे ना त्यांना 65 ओव्या जरी मिळाल्या तरी त्यांचा उद्धार होतो. स्वस्ती श्रीवटेशो जो लपोनी जगदा भासो दावी मग करा सुप्रगटाला करी. 65 ओव्यामध्ये काम होतं. फक्त आत्मा ब्रह्मरूपाने कळाला वेदांत शास्त्रामध्ये, तत्त्वज्ञानामध्ये. म्हणून आत्मबुद्धी घातक आहे. एरवी कोश कीटकाची या परी तो आपण या आपण वैरी. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. ज्याची शरीराच्या ठिकाणी उत्तम शरीर आहे असं मानतो आणि उपभोग्य वस्तू मानून त्यामध्ये रममाण होतो, तो मात्र आपणच आपला वैरी आहे. आपणच आपले शत्रू, आपणच आपले वैरी. देहात गुंतला की वैरी आहे. देहामध्ये आला ना की त्याला आत्मप्राप्ती होण्याकरता सर्वात सुगमता आहे. भागवतामध्ये एक श्लोक आला आहे बघा. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम कल्पम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकुलेन नभस्वतेरितम पुमान भवाब्दिम नत्सरेत्स आत्मा
बहुतेक श्लोकामध्ये काही पद चुकले पण असतील आता माझे. श्लोक मी पाहिला नाही, आज पाहायला पाहिजे होता खरं, पण ते लक्षात नाही राहिलं. श्लोकाचा उच्चार करून गेलो की भगवंताने असं म्हटलं आहे, मानवी देह सर्वात आद्य देह आहे. या देहामध्ये आल्यानंतर श्री गुरु आपल्याला कर्णधार रूपाने मिळाले आहे आणि भगवंताची कृपा हा अनुकूल वारा आहे. असा अनुकूल वारा नावाडी श्री गुरु नरदेह प्राप्त झाला. आणि असं असताना जो या भवसागरातून तरुण जात नाही तो स्वतःचा आत्महत्या करणारा वैरी आहे. पुमान भवाब्धिम नतरेच आत्मा, हा आत्मघात करणारा तो आत्महत्या करणारा आहे. याचा अर्थ काय झाला, या देहामध्ये आत्मप्राप्ती करण्यासाठी सगळे संयोग जुळून आलेले आहेत. श्री गुरु मिळाले, भगवंताची ईश्वराची आपल्यावर कृपा आहे. अशी आत्मप्राप्तीची वेळ असताना सुद्धा बऱ्याच जीवाला इथं आल्यानंतर आंधळेपणाचे डोळे होतात. शास्त्र काय सांगतं ते विधान मानत नाही, गुरूंचा उपदेश मानत नाही. गुरूंचा उपदेश आणि शास्त्राचं विधान हे आपल्याला ज्ञानदृष्टी प्रदान करणारे आहे. पण ती ज्ञानदृष्टी प्राप्त होण्याच्या प्रसंगाला एखाद्याला आंधळेपणाचे डोळे लागू शकतात. ते कसे बघा, कैसे प्राप्तीची ये वेळी निदेवा आंधळेपणाचे डोळे, की असते आपले डोळे आपण झाकी. डोळं स्वतः विचार आहे, डोळं स्वतः पण करंटा होता. शब्द तसा आलाय ना, निदैवा. एखादा करंटा असेल तो ज्या जमिनीवर बसलेला आहे तिथे त्याच्या पूर्वजांनी फार मोठं धन पुरून ठेवलं, पण काय करावं, करंट असल्यामुळे त्या जमिनीच्या वरती बसून आपल्या झुळीला गाठी मारतो. निदैवाच्या परिवरी ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या ऋतली आहाती सहस्रवरी परी ते तबैसनी उपवासू करी का दरिद्रीजी. तसा तो आतासा हा डोळस आहे पण करंट आहे. करंट असल्यामुळे त्याच्या मनात विचार आला. प्रवास करत होता, ते प्रवास करताना त्या रस्त्यावरून काही लोक गेले होते. कल्पना करा, एखादा राजा गेला होता आणि त्या राजाचा मौल्यवान हार तिथं पडला रस्त्यावर. राजाला माहितीच नाही. आपण राजा घेऊ किंवा आपल्याला कळण्यासाठी कल्पना करा, मोठे कीर्तनकार त्या रस्त्याने गेले असते. आता मोठ्या कीर्तनकाराच्या अपेक्षा वेगळ्या असतात, कोणता मोठा भाग वेगळा आहे. आणि त्यांचं पाकिट तिथं पडलं नारळासहित. हे उदाहरण घेतो मी. का पडलं, ठरल्याप्रमाणे मिळालं नाही. गावकऱ्याचा त्यांना राग आला आणि त्याने तुमच्या हद्दीतच टाकून मी चाललो असं ते पडलं. तिथून हा चालला होता. आणि तेवढ्या दृष्टांत असं सांगावं लागेल आता, हल्लीच्या काळात पाकिट पडला अख्खा. त्या रस्त्याने हा चालला, डोळस होता बिचारा पण करंटा. 10 पावलं पुढे टाकली की त्याला तो धनसंग्रह प्राप्त होणार होता. पण तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला, अरे राम, आपण तर जन्मल्यापासून डोळस आहोत. निसर्गाचा आपण आनंद घेतो, आपल्याला चालता येतं. जगात किती लोक आंधळे. काही आंधळे माणसं ज्ञानेश्वरी वाचतात, डोळस नाही वाचत, आंधळे वाचतात, किंमत आहे त्यांना. काही आंधळे माणसं प्रवास करतात म्हणे. मग बरं, आंधळा माणूस कसा चालत असेल, आपण प्रयोग करू. त्याच्या मनात विचार आला. काही नाही, 10 पावलं टाकलं असतं त्याला नारळ मिळालं असतं, पण नाही ना. कैसे प्राप्तीची वेळी धनप्राप्तीच्या प्रसंगाला करंट्याला निदैवा आंधळेपणाचे डोळे. वास्तविक डोळा हा स्त्रीला प्राप्त होत असतो. गर्भातली इच्छा त्यास ते मातेच्या मनात येते, पण जाऊ द्या, अंतरातली इच्छा त्याला डोळा म्हणा. मनात इच्छा आली कोणती, आंधळेपणाचा डोळा झाला. चला म्हणे 10-5 पावलं चालला, 10-5 पावलं गेलं मागं धन. निदैवा आंधळेपणाचे डोळे, की असते आपुले डोळे आपण झाके. आपले असलेले डोळेच स्वतः त्याने झाकले. मग धन प्राप्तीसाठी त्याला दुसऱ्याने प्रतिबंध केला का, स्वतःचा आंधळेपणाची इच्छा हे जशी त्याच्या धनप्राप्तीला प्रतिबंध झाली, तसं आत्मधन आहे परमार्थ महाधन. आणि या धनप्राप्तीचा मनुष्यदेहात योग आल्यानंतर, त्याला इथं आल्यानंतर शास्त्रविधान मान्य नाही.
संत वाङ्मय काय म्हणतं हे माहिती नाही. जे महापुरुष सांगतात ते ऐकायचं नाही, याला म्हणतात आंधळेपणाचा डोळा. आणि तो आला की मग असं ते आपुले बुद्धीचे डोळे आपण झाकी. त्याला कोण काय करणार आहे? ग्रहासाठी अन्नासाठी ग्रासायिक अन्नासाठी. हां, मला वाटलं भागवतातली होई सांगतात. ग्रासायिक अन्नासाठी अंध धावत आहे किरटी वा, आढळला चिंतामणी पायी लोटी. आंधळेपणे आंधळा होता बिचार, भूक लागली, एक घास अन्न मिळावं. ग्रासायिक अन्नासाठी अंध धावत आहे. अंध व्यक्ती धावू लागला. आणि भूक लागली तर माणसं धावत राहतात. काहीला अन्नाची भूक आहे, काहीला धनाची. मग काही अन्नासाठी धावतात तर ते बिचारी धर्मशाळेचा शोध घेतात ग्रासायिक अन्नासाठी. आणि काही धनाच्या भुकेसाठी धावतात तर ते रात्रंदिवस धावतात. तो भाग वेगळा आहे. ग्रासायिक अन्नासाठी, काही धनासाठी, काही मानासाठी, काही सन्मानासाठी धावते ना सगळेजण. धावला बघा आणि ठेस लागली त्याला. ज्ञानोबा होता, आंधळा होता, चालत नव्हता. भूक प्रचंड लागल्यामुळे धावत होता. ठेस लागली, राग आला त्याला. त्याने स्पर्श केला, दगडाचा फेकून दिला. चिंतामणी होता. दगड हातात घेऊन फक्त चिंतन केलं असतं, अरे मी आंधळा असल्यामुळे मला दुःख भोगावं लागलं. मला डोळे असते तर, चिंतामणी हातात असताना मला डोळे असते तर डोळे मिळाले असते. पण काय करावं? आढळला चिंतामणी पाये लोटी. त्याने पायाने तो लोटून दिला. कैसे प्राप्तीची वेळी निदैव आंधळेपणाचे डोळे, की असते आपुले डोळे आपण झाकी. का अमृत कोहा पडीजे आपण या कडी काढीजे, ऐसे आरती काय की जे अप्राप्तासे. एक मनुष्य अमृताच्या समुद्रात पडला. वरून विमानात चालला होता, वातावरण बिघडलं, वैमानिकाला काही दिसेना. ते मला आता विमान काही पुढं जाणार नाही, मग कुठंतरी पडणार, पॅरेशूट घ्या. एकाला पॅरेशूटच नाही मिळालं. उडी तर मारली पाहिजे, पण भाग्य तर चांगलं. जे विमानातून पडला खाली अमृताचा समुद्रानं, घाबरला. नाही म्हणे आता नाकातोंडात पाणी गेलं तर मरावं लागेल. अरे समुद्र अमृताचा आहे, नाकातोंडात पाणी गेलं तर कायमचा अमर होशील. पण तिथं जाऊन एखाद्याने अमृताच्या समुद्रामध्ये आपण या ते कडी काढीची, स्वतःला बाजूला काढलं. आणि मला लय ताण लागली हो. आपल्या गावाकडे ना, गावाच्या बाहेर गेल्यानंतर एका सरोवराच्या जवळ जिरा खोदलेला आहे. डबकं, एक डबकं काही शुद्ध पाणी त्यातलं. तिथं आठवण करतो, अमृत कोहा पडीचे आपण या ते कडी काढीचे, ऐसे आरती. असे काही लोक आहेत. काय करावं प्राप्तीसाठी? पुढे उदाहरण दिलं आहे 2 ओव्यामध्ये. का कवन एक भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे. ऐसा नाथिला छंदांत करणे घेऊन ठाके, एरवी होय ते तोचे आहे. परी काही की जे बुद्धी तैसे नोहे, देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे. आक्षेपार्थाने ज्ञानोबा आपल्याला विचारतात, का म्हणजे किंवा अथवा. कवन एक भ्रमलेपणे, मनुष्याने थोडा थोडा व्यवहार केला पाहिजे. बरं, आपण व्यवहार नाही करत जास्त, आपल्याला माहिती नसतं. साधा बाजारातला भाजीपाला विकत आणत नाही आपण कधी. मग कधी व्यवहार केला पाहिजे म्हणजे अडचण नाही पडत. नाहीतर मग असा एखादा व्यक्ती ज्याने 4 वर्ष काही व्यवहारच केला नाही, पैसा कधी खर्चेलाच नाही, आणि अचानक जर 1000-2000चं नुकसान झालं का लय टेन्शन येतं त्याला. थोडं व्यवहारात बाहेर पडलं पाहिजे, सवय लागली पाहिजे. कधीतरी दान धर्म केला पाहिजे. कायमच तुम्ही करा असं नाही ना, आपणही कधी कधी केला पाहिजे. व्यवहाराचा थोडाफार अनुभव पाहिजे. बरं, दुकानात कधीतरी गेलं पाहिजे. दुकानात म्हणजे ओळखीच्या नाही, त्यानं महाराज घेऊन जाईल सगळं, तसं असं नाही. कोणातरी अपरिचित दुकानात गेलं पाहिजे. नाहीतर आपण जातो परिचित दुकानदाराकडे. आपण गावाकडे गेलो की भक्ताकडे जातो आणि त्यांना विचारतो, वा 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 तुमच्या इथं गहू फार चांगलं झालं बरं यावर्षी, महाराज जा पोतं घेऊन. अरे अशासाठी नाही, व्यवहाराचा थोडाफार अनुभव पाहिजे आपल्याला. असा व्यवहाराचा अजिबात अनुभव नाही एका व्यक्तीला, अजिबात नाही. कधी बाहेरच पडला नाही. सभा धीटपणा पण पाहिजे. हां, बोलता आलं पाहिजे. सभा धीटपणा हा अंगी बांधला पाहिजे. आपल्याकडं धाडस नसेल तयार केलं पाहिजे. बोलता आलं पाहिजे आपल्याला.
एका व्यक्तीसमोर 10 किंवा 10,000 सभा-दीडपणा आला पाहिजे. नाहीतर मग बऱ्याचदा असं होतं, इकडं चांगलं घोकलेलं असतं, समोर 10,000 लोक पाहिले, अरे राम राम राम, काहीच दिसत नाही ना. काहीच दिसत नाही, लोक दिसत नाही, अभंगही दिसत नाही. आणि मग तिथं गेल्यानंतर काय, कधी कधी मित्र म्हणतात, अरे तू काहीतरी सांग ना. जवळचे मित्र सांगतात, काहीतरी सांग, तुझ्यामुळे आमचं नाव चाललं आहे. सभा दीडपणा पाहिजे. दृष्टांत आहे, कवन एक भ्रमलेपणे. तो आता आज काही होणार नाही, आजची वेळ संपली, तो आपण उद्या पाहू. कुंडली कवरधारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.